नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026ची असणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारे आपण काही प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 25वा आहे. यापूर्वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरती सुद्धा इम्पोर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. काळी माती असलेला वऱ्हाड हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी जाणला जातो किंवा ओळखला जातो? आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी पहा वऱ्हाडवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि भूगोलमध्ये इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. तर काळ्या मातीसाठी प्रसिद्ध असलेलं वऱ्हाड एक प्रदेश आहे. तर ते कोणत्या पिकासाठी महत्त्वाचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर कापूस या पिकासाठी काळी माती ही खूप महत्त्वाची असते आणि वऱ्हाड या प्रदेशामध्ये काळी माती खूप जास्त प्रमाणात आढळते, म्हणून त्या ठिकाणी ही एक कापूस लागवडीसाठी खूप महत्त्वाची जमीन आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दक्षिणेकडील उर्दू भाषेचे केंद्र म्हणून खालीलपैकी कोणते शहर ओळखले जाते? उर्दू भाषेचे केंद्र, पण या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे पहा पहिला दक्षिणेकडील म्हणजे साऊथकडील उर्दू भाषेचं केंद्र म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर हैदराबाद जे आहे या शहराला उर्दू भाषेचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून घोषित केला जातो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काही वर्षभराचे जागतिक दिनविशेष असतात आणि राष्ट्रीय दिनविशेष असतात, त्या दोघांवरही आपण व्हिडिओज ऑलरेडी घेतलेले आहेत. त्यांच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ते जाऊन पाहून घ्या. म्हणजे आपल्याला दिनविशेष स्पेशल हे पूर्ण कव्हर होऊन जाईल. काय विचारलंय की राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 24 जानेवारी हा जो दिवस आहे, हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. मग या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न तयार होतो की तो जो दिवस आहे बालिका दिवस हा कोणाकडून साजरा केला जातो? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून हा दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय घटनेचे कोणते कलम महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाला वेगळी विकासात्मक मंडळ स्थापित करण्याचे आदेश किंवा अधिकार देतं? महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी थोडासा प्रश्नामध्ये 2-3 शब्द राहिले आहेत, ते पी-डी-एफमध्ये आपल्याला क्लिअर करून दिले जातील. भारतीय घटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत, यांना एकच वेगळी विकासात्मक मंडळ स्थापित करण्याचे अधिकार दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर कलम 371 या घटनेच्या कलमानुसार देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी राज्यपालावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं सध्या सुरू आहे मार्च 2026. तर मार्च 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? याचं उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. कारण आत्ताच 1 महिन्यापूर्वी राज्यपाल जे आहेत ते बदललेले आहेत आणि हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. त्यामुळे मुद्दाम मी हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. जर आपल्याला याचं उत्तर हवं असेल तर आपलं जे कम्युनिटी पोस्ट आहे त्यामध्ये जाऊन आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. यानंतरचा प्रश्न आहे संगणकाच्या आदान माध्यमांपैकी अर्थात इनपुट डिव्हाइसेसपैकी डॅश हे एक उपकरण आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. कॉम्प्युटरमध्ये 2 हे असतात म्हणजे काय डिव्हाइसेस असतात. सर्वात पहिलं काय असतं तर इनपुट डिव्हाइस, दुसरं असतं पहा आउटपुट डिव्हाइस. मग या ठिकाणी थोडंसं समजावून घ्या. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? तर आपल्याद्वारे कॉम्प्युटरला जी काही आपण इन्फॉर्मेशन देतो तर ते असतात पहा इनपुट. आणि आउटपुट म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण इनपुट देतो तर त्याचं रिप्लाय म्हणून कॉम्प्युटर आपल्याला जे रिप्लाय देतो त्याला आपण आउटपुट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा प्रिंटर काय आहे? तर प्रिंटर आपल्याला प्रिंट देण्याचं काम करतं. म्हणजे प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइसमध्ये येणार आहे. मग माऊस काय आहे? तर माऊसद्वारे
ज्याद्वारे आपण कॉम्प्युटरला काही आज्ञा देतो. म्हणजेच काय, तर माऊस जो आहे तो इनपुट डिव्हाइसमध्ये येणार आहे. लक्षात ठेवा, माऊस कोणता आहे? इनपुट आहे. मग या ठिकाणी मॉनिटर म्हणजे कॉम्प्युटरची जी स्क्रीन असते, तर ती काय आहे? आपल्याला चित्र वगैरे दाखवते. म्हणजेच हे काय झालं? तर हे आउटपुट डिव्हाइस झालं. आणि साऊंड काय आहे? गाणे वगैरे, सॉन्ग्स वगैरे ऐकण्यासाठी कामाला येतो. म्हणजेच हे सुद्धा आपल्याला आउटपुट डिव्हाइस झालं. म्हणजे माऊस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. माऊस लक्षात ठेवायचं, हे इनपुट डिव्हाइस असणार आहे. यामध्ये अजून एक प्रकार आहे पहा, स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज डिव्हाइसमध्ये काय काय असतं, की ज्यामध्ये आपण स्टोअर केलं जाऊ शकतो. सहजासहजी आपण त्याला मेमरी कार्ड म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे, त्याला आपण पेन ड्राईव्ह एक म्हणतो. यामध्ये काही गोष्टी स्टोअर केल्या जातात, म्हणून त्यांना स्टोरेज डिव्हाइस म्हटलं जातं. इनपुट डिव्हाइसमध्ये काय काय येतं लक्षात ठेवा. माऊस हे इनपुट डिव्हाइसमध्ये येतं. कीबोर्ड हे सुद्धा इनपुट डिव्हाइसमध्ये येतं आणि आउटपुटमध्ये येणारे प्रिंटर आहे, मॉनिटर आहे, साऊंड आहे. आणि इनपुटमध्ये अजून एक येतं पहा, स्कॅनर सुद्धा इनपुट डिव्हाइसमध्ये येत असतं. पण या ठिकाणी उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि अर्धा दुसरा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे हा. आपल्याला 2016 साली विचारण्यात आला होता पहा, तलाठी भरतीसाठी. त्यामुळे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. तर असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे की त्याच्या एका ठिकाणी महाराष्ट्र आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गुजरात आहे? म्हणजे त्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो आणि अर्धा दुसरा भाग हा गुजरातमध्ये येतो. आणि ते जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, नवापूर रेल्वे स्टेशन. याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात येतो आणि उरलेला अर्धा भाग हा गुजरात राज्यामध्येच म्हणजेच तापी या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापूर रेल्वे स्टेशन. हे जे स्टेशन आहे हे महाराष्ट्र गुजरात याच्या बॉर्डरवर असून या ठिकाणी एकाच बाकावरती म्हणजे एकाच काउंटरवरती एका राज्यातून आणि दुसऱ्या राज्यात प्रवेश करता येतो. या स्टेशनची जी तिकीट खिडकी आहे ही आपल्या महाराष्ट्रात आहे आणि स्टेशनचं मास्टर कार्यालय जे आहे ते गुजरातमध्ये आहे. म्हणजे लक्षात घ्या, किती फनी फॅक्ट आहे, की ज्यावेळी आपल्याला तिकीट काढायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि आपल्याला जर त्याचं मास्टर बुक करायचं असेल किंवा मास्टर त्याचं कार्यालय जर पाहायचं असेल ते गुजरातमध्ये येतं. म्हणजे ते जे आहे ते नवापूर रेल्वे स्टेशन आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्स 2025 यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पर्यटन मंडळ पुरस्कार डॅश या राज्याला प्रदान करण्यात आलेला आहे. करंट अफेअर्स 2025 वरचा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, अवॉर्ड कोणता आहे? तर इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड 2025. तर या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पर्यटन मंडळ पुरस्कार म्हणून कोणत्या राज्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3, तर मध्य प्रदेश हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या किंवा या व्हिडिओची PDF सुद्धा आपण फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ही जी आहे ही एक संस्था आहे. संस्थेचं नाव परत एक वेळा पहा, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गोव्यावर राज्य करणारा शेवटचा युरोपीय देश ठरलेला आहे? जो गोवा राज्य आहे पहा, गोवा या राज्यावरती सर्वात शेवटचा राज्य करणारा युरोपीय देश कोणता आहे? या ठिकाणी फन फॅक्ट असा आहे, की भारत स्वतंत्र कधी झाला? तर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. तरीसुद्धा भारतातील हे जे गोवा राज्य आहे, या गोवा राज्यावरती एका युरोपीय देशाचा कब्जा होता, म्हणजे ताबा होता, राज्य होतं. तर ते कोणता देश होता? तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर पोर्तुगाल हे जे देश आहे किंवा आपण त्याला पोर्तुगीज देखील म्हणतो, लक्षात ठेवा. तर यांचा ताबा होता गोवा या राज्यावरती. मग कधी होता याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. गोव्यावर राज्य करणारा शेवटचा युरोपीय देश जो आहे तो पोर्तुगाल ठरलेला आहे आणि पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा या राज्यावरती ताबा मिळवला होता आणि 1961 मध्ये ऑपरेशन विजयाद्वारे भारताने भारतीय सैन्याने गोवा जो आहे तो मुक्त करेपर्यंत म्हणजे जवळपास 450 वर्ष पोर्तुगीज राजवट ही गोव्यावरती होती. आणि सर्वात शेवटचा देश कोणता होता? तर पोर्तुगाल होता. आणि पोर्तुगीज जे आहेत ते कधी भारतातून गेले? तर 1961 या वर्षी ते गेले होते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची म्हणजेच मुंबई शहर बाजार जे आहे याची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. स्टॉक एक्सचेंजवरती महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला हा. आणि मुंबई जे बाजार मार्केट शेअर मार्केट आहे त्याची स्थापना जी आहे ही झालेली आहे 1875 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवायचं आहे मुंबई या ठिकाणी आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय. यानंतरचा प्रश्न आहे भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत. सर्वात गोंधळून टाकणारा प्रश्न आहे. आपल्याला पहिले राष्ट्रपती हमेशा विचारलं जातं, पण या प्रश्नामध्ये आपण मुद्दाम दुसरे राष्ट्रपती घेतलेले आहेत. लक्षात ठेवा भारत स्वतंत्र कधी झाला 1947 या वर्षी झालेला आहे. आणि प्रजासत्ताक कधी झाला तर 1950 26 जानेवारी 1950 मध्ये. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय की दुसरे राष्ट्रपती कोण आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत हे भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. मग या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घेऊया. राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ नेमका कोणता होता. तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा कार्यकाळ होता 1950 ते 1962 आणि ते भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती होते. यानंतर येतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा कार्यकाळ 1962 ते 1969 होता, तर ते आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन येतात 1969 ते 1969 म्हणजे एकच वर्ष त्यांनी राष्ट्रपती पद पाहिलं आहे आणि ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 पर्यंत 5 वर्ष असे राष्ट्रपतीपद सांभाळलेलं आहे आणि ते भारताचे 14व्या क्रमांकाचे राष्ट्रपती होते. आणि सध्या भारताचे 2022 या वर्षापासून द्रौपदी मुर्मू ज्या आहेत तर ह्या सध्याच्या राष्ट्रपती असणार आहेत. लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू. आणि कधीपासून आहेत त्या 2022 पासून आत्तापर्यंत कार्यरत आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्या ही सर्वात जास्त होती. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2011ला जी शेवटची जनगणना झाली त्या जनगणनेनुसार राज्यात कोणतं असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या ही सर्वाधिक होती. तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे एलोरा गुहांमधील कैलासनाथ मंदिर हे खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान बांधण्यात आले होते. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती 2 प्रश्न हे हमखास विचारण्यात आलेले आहेत. एलोरा म्हणजे काय तर वेरूळ. लक्षात ठेवा वेरूळ गुहामधील जे कैलास मंदिर आहे तर हे कैलास मंदिर कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान बांधण्यात आलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर राष्ट्रकूट राजा जो होता त्याच्या राजवटीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की जे कैलासनाथ मंदिर आहे वेरूळमधील तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे वेरूळ आणि त्या ठिकाणी आहे कैलासनाथ मंदिर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सध्या म्हणजेच 2026 मध्ये महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत. जी सध्या पोलीस भरती झाली आहे 2026 मध्ये त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मिलिंद साठे हे आपल्या सध्याचे म्हणजेच मार्च 2026चा आपण विषय करत आहोत तर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमधील आदिवासी लोकांच्या चित्रकलेला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्वाची असणारी चित्रकला ही ओळखली जाते आणि ही जी चित्रकला आहे ही आदिवासी लोकांद्वारे केली जाते आणि ही मुख्यतः आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आढळते आणि ती जी चित्रकला आहे तर त्या चित्रकलेला वारली असं नाव देण्यात आलेलं आहे. याच्यावरती आपण वारलीवरती 2-3 पॉईंट्स पाहूया. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमधील आदिवासी लोक प्रामुख्याने पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत तर हे पारंपरिक चित्रकलेला वारली चित्रकला त्याला इंग्रजीमध्ये वारली आर्ट असं म्हटलं जातं तर हे नाव त्यांनी देण्यात आलेलं आहे. तर ही एक अत्यंत प्राचीन लोककला असून ती प्रामुख्याने मातीच्या भिंतीवर तांदळाच्या पिठाच्या पांढऱ्या रंगाने काढली जाते जी निसर्ग आणि रोजच्या जीवनावरती आधारित असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, विधवा प्रथा बंद करणारे हेरवाड हे गाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पोलीस भरती 2026 मध्ये सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. विधवा प्रथा बंद करणारे हेरवाड हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते? पहा, नॅशनल इन्कम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा नॅशनल इन्कम म्हणजेच काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावणारी भारतातील संस्था कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. तर केंद्रीय सांख्यिकी संघटना जी आहे ही भारतामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा, नुकतेच उद्घाटन म्हणजे हा जो प्रश्न आहे हा 2025-26 वरती आपण करंट अफेअर्सचा प्रश्न घेतलेला आहे. तर राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर तेलंगणा या राज्यामध्ये ते स्थित आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोरेगाव भीमाची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि डॅश यांच्या दरम्यान लढण्यात आली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. कोरेगाव भीमाची लढाई याच्यावरती. ही जी लढाई आहे तर ही कोणामध्ये झाली होती? लक्षात ठेवा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि कोणाविरुद्ध झाली होती? तर ती झालेली होती ऑप्शन क्रमांक 3. तर ब्रिटिश सैनिक आणि पेशव्यामध्ये ही लढाई झाली होती. कोणत्या ठिकाणी झाली होती? कोरेगाव या ठिकाणी, म्हणून त्याला कोरेगावची लढाई म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी सर्वप्रथम डॅश या माध्यमाचा वापर किंवा माध्यमाचा सरकारी पातळीवरती उपयोग करण्यात आलेला होता. हा प्रश्न आपण माहिती तंत्रज्ञानावरती आधारित घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात सुद्धा आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर रेडिओ. लक्षात ठेवा, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ या माध्यमाचा वापर हा सरकारी पातळीवरती करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.